मला मिळालं नाही. भंतेजी कसं आहे, धम्मगुरू आहेत ते आपले किती झाले तर धम्मगुरूची आपण बराबरी नाही करू शकत. बरोबर. आणि धम्म एवढा गहन आहे की तो आपण कोणाला सांगू शकत नाही. आपल्याकडे एवढं ज्ञान नाहीये, नॉलेज नाहीये. बरोबर. पण आपण आपल्या परीने जर प्रयत्न केले तर मुलं घडतील, नक्की घडतील. महिला घडल्यापेक्षा मुलं घडली पाहिजे. मुलांवर चांगले संस्कार पडले पाहिजे. कारण की बालवयामध्ये जर मुलांना संस्कार दिले, मुलांना जर धम्मामध्ये वळवलं, आपण विहारात आणलं, विहाराची माहिती दिली, तर आपल्या समाजामध्ये जे व्यसनाधीनचं प्रमाण आहे ते शून्य प्रमाणात होईल असं मला स्वतःला वाटते. कारण की माझा खूप अनुभव आहे याच्यामध्ये. आणि मुलं जेव्हा घडतील तेव्हाच समाज घडेल. महिला घडून काही फायदा नाही, तुम्ही आम्ही घडून काही फायदा नाही, वयोवृद्ध विहारात येऊन काही फायदा नाही. त्यांना विहारात आणण्याचा म्हणजे शून्य लाभ मिळाला आपल्याला. पण मुलं जर विहारात आले तर समोरची पिढी घडेल असं मला स्वतःला वाटते. आणि या मैत्री बुद्ध विहारामध्ये जो उपक्रम चालू केलेला आहे याबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचे खूप अभिनंदन करते की त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. मला खूप मनस्वी आनंद होत आहे की बाबा भंतेजीचे जे स्वप्न असतात किंवा भगवान बुद्धांना जे बाबासाहेबांना जो धम्म अभिप्रेत असतो तो धम्म आज आपल्या समोर येत आहे याचा मला खूप मनोमन आनंद होत आहे. थँक्यू, सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई. या संदर्भात मुलांनावर चांगले संस्कार झाले पाहिजेत, ते व्यसनापासून दूर झाले पाहिजेत, देशाचे सुज्ञ नागरिक झाले पाहिजेत. भारत बुद्धमय करण्यासाठी बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते पुढे निघाले पाहिजेत, झटले पाहिजेत, कार्य केलं पाहिजे अशी आमची मनोमन इच्छा आहे. निस्वार्थ सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या अनुषंगाने सर्वच इथले सभासद सदस्य सर्व याच परीनं काम करतात, निस्वार्थपणे काम करतात. निश्चितच हा रथ पुढे जाण्यास कारणीभूत ठरेल. आदरणीय ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटलं आहे? खूप छान वाटलं. कारण छोट्या मुलं त्यांना आतापासूनच धम्म करतोय आणि भंतेजी पण खूप छान समजून सांगतात. आणि म्हणजे ठीक आहे, ओके. साधू 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 साधू.